पदार्थ खाणे, खुराने माती उकरणे याची खूण आहे की मालकाच्या पत्नीचा गर्भवास संभवतो. भिजलेले अंग, उभारले रोम, शिंगान माती लागलेली गाई म्हशी हे अशुभ चिन्ह जाणारे. घोडा पाण्यात बसणे, खड्ड्यात पडणे, उगीच झोपणे, त्याच्या तोंडातून रक्त येणे, थरथर कापणे, रडणे, पाय चाटणे, डाव्या खुराने माती उकरणे, स्वाराला बसून न देणे वा निघाला असता परतून घरी आणणे ही सर्व अशुभ चिन्ह आहेत. गावात हत्तीचे मैथून, हत्तीचे प्रसूती होणे, माजाला येणे, माहुताला बसू न देणे वा निघाला असता परतून घरी येणे, हत्तीने मध सोडणे, डाव्या पायाने उजव्या पायावर तडाखे मारणे, सोडणीने उजवा दात स्वच्छ करणे या गोष्टी अशुभ समजाव्यात. हत्ती, घोडा, बैल शत्रू सैन्यात शिरणे, छोट्या ढगातून अचानक खूप पाऊस पडणे, युद्धात छत्र पडणे अशुभ आहे. सेनेच्या प्रयाणासाठी पूर्वी, पश्चिम व ईशान्य दिशा सौम्य व शुभ आहेत. यात्रा व मंडले. यात्रा हा शब्द आध्यात्मिक साधनेसाठी, तीर्थ फिरणे यासाठी वापरला जाणारा शब्द असला तरी तो सैन्याच्या स्वाऱ्यासाठी वापरला जातो. त्यासाठी सुमुहूर्ताचा निघण्याची प्रथा आहे. शुक्राचा अस्त झाल्यानंतर अशुभ योग, गंड योग, रिक्ता तिथी, शुक्र शत्रू स्थानात असता वैधूद, व्यतिपात, नाग, शकुनी, चक्षुपात, किस्तनुग्नु या योगावर नेत्रेस निघू नये. रविवारी, सोमवारी, शनिवारी यात्रेच्या आरंभास अनुकूल नाहीत. रविवार, सोमवार, शनिवार यात्रेच्या आरंभास अनुकूल नाहीत. जन्म, लग्न, इंद्रधनुष्य उदित असेल तर यात्रा करू नये. कोणीही कोणाचा शत्रू यात्रा व मंडले. यात्रा शब्द आध्यात्मिक साधनेसाठी, तीर्थ फिरणे यासाठी वापरला जाणारा शब्द असला तरी ते सैन्याच्या स्वारीसाठी वापरला जातो. यासाठी सुमुहूर्त निघण्याची प्रथा आहे. शुक्राचा अस्त झाल्यानंतर अशुभ योग, गंड योग, रिक्त तिथी, शुक्र शत्रुस्थानाला असता वैधृत, व्यतिपात, नाग, शकुनी, चतुष्पाद, किंतुग्नु या योगावर यात्रेस निघू नये. रविवार, सोमवार, शनिवार यात्रा आरंभास अनुकूल नाहीत. राजा शेजाचे राज्य रात्र असेल तरी ती नैसर्गिक वा मानवी आपत्ती, परकीय आक्रमण यासारखे वेळी असल्या आपले मित्र होऊ शकते. यास्तव राजाने शत्रू वा सामंत राजाबाबत नेहमी सावध असावे. वेळप्रसंगी पाहून राजाने शत्रूचा निग्रह किंवा अनुग्रह करायला हवा. बलवान राजा मृत्यू होताच वा राजा बेसावध असेल तर त्या सामंत राज्यच नव्हे तर सेनापती, प्रधान यानेही राजाला दूर करून बळकळ्याची उदाहरणे इतिहासात कालाच्या सुरुवातीपासून आहेत. राजाचा मुख्य प्रधान हाही राजाला निष्ठावान, सद्गुणी, चलाख, हुशार, शूर असायला हवा. मुख्यतः तो दूरदर्शी, शत्रूचे डावपेच जाणणारा हवा. यावर फक्त आचार्य चाणक्याचे नाव घेता येते. श्रीरामांची राजनीती. श्रीरामांच्या लंके विजयाच्या वेळी विजयानंतर रामाने लक्ष्मणाला केला उपदेश हीच रामांची राजनीती. सुग्रीवाला समजावायला पाठवताना बिभीषणानं रामाला सामील झाला. रामानं सामील झाले. त्यावेळी व रावण वधानंतर वेळोवेळी श्रीरामांनी जो उपदेश केला ती रामनीती. जननी जन्मभूमी विश्व स्वर्गदापी गयसी. रावण वधानंतर लक्ष्मण रामाला म्हणतो की रावण इथेच राहू, या भरताला अयोध्येत राज्य करू दे. यावर रामाने सांगितले. हा प्रसिद्ध श्लोक आहे. अग्निपुराण या नीतीवर 3 अध्याय 237, 238, 221 पुष्कळ काही सांगतात. अग्निपुराण अनेक वेळा पुनरावृत्ती झालेली दिसते किंवा एकच ज्ञान 2 व्यक्तींना भिन्न काळात आपल्या शिष्यास सांगितले असेल. तसेच इथे सांगितल्यामुळे द्विरक्ती झालेली दिसते. श्रीराम सांगतात धन मिळवावे, त्याची वृद्धीही करावी, पण विनियोगाच्या वेळी ते सत्कार्यासाठीच वापरावे. तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेचकरी. यातील उत्तम आणि उदास या शब्दाचा फार महत्त्वाचा आहे. भ्रष्टाचारी धन नको, सटोच्या व्यवहाराने मिळवलेले धन